प्रखर राष्ट्रभक्त आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधले असंतोषाचे जनक म्हणून प्रसिद्ध लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी। 23 जुलै 1856 साली जन्मलेल्या टिळक यांनी मुंबईतल्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आणि आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं। गोपाळ गणेश आगरकर या मित्राच्या सहाय्यानं त्यांनी मराठा आणि केसरी अशी वर्तमानपत्र काढली। मराठा या मराठी दैनिक वृत्तपत्रामध्ये त्यांनी इंग्रज सरकारवर जहरी टीका करणारे अग्रलेख लिहून लोकांच्या मनामध्ये सरकारविरोधात असंतोषाची ठिणगी निर्माण केली। त्यासाठी त्यांना मंडाले इथं तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आलं। ब्रिटिश वसाहतीपासून भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सुरू केलेल्या लढ्यातले ते आद्य सैनिक होते। 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकांमध्ये ते भारतीय राजकारणातले महत्त्वाचे राजकीय नेते होते। केवळ राजकारणच नव्हे तर गणित आणि संस्कृतचे ते गाढे अभ्यासक होते। श्रीमद भगवद्गीता रहस्य हे त्यांचं पुस्तक, तसंच शंकराचार्य यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांचा सखोल अभ्यास होता। वेद आणि उपनिषदांवरील त्यांची मीमांसा आजही अभ्यासातली जाते। असा हा अभ्यासक 1920 साली आजच्या दिवशी आपल्याला सोडून गेला। लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। टिळकांनी आपल्या ओजस्वी विचारांनी आणि अद्वितीय संघटन कौशल्यानं भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा दिली। एकीकडे त्यांनी स्वराज्याच्या संकल्पासह तरुणांना स्वातंत्र्य चळवळीशी जोडून राष्ट्रसेवेसाठी प्रेरित केलं, तर दुसरीकडे त्यांचं लेखन ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रतिकाराचा एक सशक्त आवाज बनलं, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे।